देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीसाठीचा अधिकृत कार्यक्रम सुरू झालेला असून आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असून राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे। निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 19 ते 21 नोव्हेंबर आहे, तर चिन्ह 26 नोव्हेंबरला मिळणार आहे। देवळाली प्रवरा नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना दोन्ही गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांनी रणसंग्रामाची तयारी सुरू केली आहे। मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली होती आणि ते पुन्हा आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर विरोधी पक्ष मात्र मतदारांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी जोरदार प्रचार मोहिमांची आखणी करताना दिसून येत आहे। देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणूक एकूण 10 प्रभागांमध्ये होणार असून शहराच्या विकास, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता या मुख्य मुद्द्यांवर मतदारांचा कौल ठरणार आहे। राजकीय समीकरणे बदललेली दिसत असली तरी अंतिम निर्णय मतदारांच्या बोटावरील शाई ठरवणार आहे। आगामी काही दिवसात देवळाली प्रवरेत राजकीय वातावरण अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी।